सो कुठलं एक्झाम्पल घेतो आपण 1.56 1.5856 लेट अस टेक दॅट एक्झाम्पल नाउ तिथूनच कंटिन्यू करूया स्क्वेअर रूट सो नाउ सपोज वी हॅव टू फाइंड आउट द स्क्वेअर रूट ऑफ 1.856 suppose we have to find out the square root of 1.856 how you can find out the square root of 1.586 from this log table it's very simple no need to do the decimal इथे डेसिमल शिफ्टिंग करायची गरज नाहीये तुम्हाला मी सांगेल कुठल्या प्रॉब्लेम मध्ये कुठे करायचं डेसिमल शिफ्टिंग आणि कुठे इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येईल सो इथे काय 1.8 ला कारण इझिली अवेलेबल आहे 1.8 तुम्हाला लॉग टेबल मध्ये बघा हा तुमचा मेन कॉलम आहे बरोबर याला आपण म्हणतो डिफरन्स कॉलम आणि हा मेन डिफरन्स कॉलम इथे 3 कॉलम आहे म्हणजे तिघांची पण आपल्याला हेल्प घ्यायची आहे म्हणजे जसं आपण लॉग टेबल फाइंड आउट लॉग टेबल यूज करत होतो म्हणजे लॉग फाइंड आउट करत होतो त्याच मेथडनी जायचंय बघा याला काय 3 याच्यामध्ये स्प्लिट करावं लागेल फर्स्ट 3 याच्यामध्ये स्प्लिट करायला सो फर्स्ट पॉइंट 1.8 तो आपण बघू शकतो लॉग टेबल मध्ये नेक्स्ट 5 आणि नेक्स्ट आहे तुमचा 6 बरोबर 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं मी याला 1.8 5 आणि 6 ला 1.8 5 आणि 6 मध्ये 3 याच्यामध्ये डिवाइड केले मग सेम जसं आपण तिथे बघत होतो लॉग त्याच वेळी इथे फाइंड आउट करायचंय मग 1.8 ला कशामध्ये बघायचं 5 आणि 6 ला कुठे बघायचं बेटा मीन डिफरन्स कॉलम मध्ये हा जो 6 प्रेझेंट आहे ना या 6 ला कुठे बघणार तुम्ही मीन डिफरन्स कॉलम मध्ये बघायचं ओके आणि या 5 ला कुठे बघायचं या तुमच्या डिफरन्स कॉलम हा जो मधातला डिफरन्स कॉलम आहे त्याला इथे इथे कशाला बघायचं 5 ला आणि 1.8 तुमचा मेन कॉलम तर त्यावरून इझिली आन्सर मिळून जाईल तुम्हाला चला सो टेल मी द आन्सर ऑफ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन व्हेरी फास्ट बघा चला 1.8 ला 5 आणि 6 मध्ये बघायचं आहे 1.8 बघा फर्स्ट ऑफ ऑल मी ओरिजिनल लाईन घेतोय थोडं शार्प घेतोय ओके सो 1.8 ला चला 1.8 ला 5 मध्ये 1.8 ला 5 मध्ये बघितलं किती आला आन्सर तुमचं 1.360 सो आन्सर इज 1.360 ओके पण हे आन्सर आहे का नाही 5 मध्ये बघितलं आता 6 मध्ये बघायचं आहे 6 मध्ये बघायचं आहे ठीक आहे 6 मध्ये बघा 6 मध्ये मीन डिफरन्स इथे ऍड करायचं सबट्रॅक्ट नाही करायचं ऍड करायचं आहे ठीक आहे स्क्वेअर रूट मध्ये ऍड करायचा आहे चला किती बघा मध्ये बघायचं 1.5 ला झालं 6 मध्ये 6 कुठे आहे इथे किती आहे मीन डिफरन्स इथे बघा चला कितीचा आहे 2 चा सो यू हॅव टू ऍड दिस 2 ऍड करायचं आहे बरोबर आता 2 ऍड करायचा आहे तर 2 इथे ऍड करायचं नाही इथे 2 ऍड करायचं नाही लक्षात घ्या 2 कुठे ऍड करणार 2 ऍड करायचं असेल इथे 0च्या खाली ऍड करायचा इथे ठीक आहे सो बाकी इथे म्हणजे काय 0.00 आहे ठीक आहे ऍड केलंय इथे किती येणार 2 इथे येणार 6 इथे येणार 3 आणि इथे येणार 1.362 so if you calculate manually just take it square root of 1.856 मी कॅल्सीनी चेक कर दो 1.856 so it comes in nearer to the 1.36 exactly correct so this is your answer now clear 1.362 is your answer आता एक एक्झाम्पल झालंय नाउ टेक अनदर एक्झाम्पल आता इथे बघा कलर थोडासा ब्रॉड घ्यावा लागेल ओके डन नाउ let us find out the square root of second example square root of 2.561 can you able to find out the square root of 2.561 very simple चला फास्ट कोण सांगेल आन्सर बघा काय हा 2.5 सेपरेट 2.5 ला मेन कॉलम मध्ये देन 6 ला डिफरन्स कॉलम मध्ये 1 ला मेन डिफरन्स कॉलम मध्ये बघा सो 2.5 कुठे आहे 2.5 हा ठीक आहे बघा एक हॉरिझॉन्टल लाईन घेतोय ब्रॉड लाईन घेतो 2.5 ठीक आहे 2.5 ला 6 मध्ये बघा 6 मध्ये किती येतं 1.600 सो नोट डाऊन करा 1.600 सो 2.5 ला 5 मध्ये बघितलं सॉरी कशामध्ये बघायचं आहे 6 मध्ये सो 2.5 ला 6 मध्ये बघितलं सो 1.600 ठीक आहे नेक्स्ट 1 मध्ये आन्सर आले आहेत बहुतेक मुलांचे व्हेरी गुड बेटा सो नेक्स्ट 0 मध्ये काय बेटा मीन डिफरन्स किती आहे 0 आहे काही मिनिंग होणार का नाही सो याचा स्क्वेअर रूट किती येणार स्क्वेअर रूट 1.6 इज द करेक्ट आन्सर चॅट मध्ये बघू द्या सगळ्यांनी सगळ्यांनी आन्सर दिलेला आहे व्हेरी गुड 1.6 इज द करेक्ट आन्सर फास्ट नाव
नाउ टेक अस टेक लिटल बिट ऑफ कॉम्प्लिकेटेड एक्झाम. म्हणजे 1 to 10 मध्ये म्हणजे डेसिमल मध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल आले तर तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता 4 डिजिटचे. कुठलंही एक्झाम्पल दिलं मी रँडमली तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकणार. लेट अस टेक अन एक्झाम्पल. बघा हे 10 डिजिट मध्ये सांगतोय मी. सो 1 to 10 मधले आहेत फक्त. नाउ सपोज यू हॅव टू फाइंड आउट 9 पॉइंट स्क्वेअर रूट ऑफ, बघा स्क्वेअर रूट ऑफ 9.235 कॅल्क्युलेट करू शकणार. चला कॅल्क्युलेट करा फास्ट आणि कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाइप करा. 9.235 कशाला बघणार? 9.2 ला 3 आणि 5 मध्ये बघायचं आहे. फास्ट 9.2 ला 3 आणि 5 मध्ये बघायचं आहे. चला लॉक टेबल आहे सगळ्यांकडे का माझ्या स्क्रीनवरच्या लॉक टेबलची गरज आहे तुम्हाला? सो 9.2 काढून देऊया. ठीक आहे 9.2 देतोय. सो दिस इज युअर 9.2 नाउ. या स्क्रीनवर तुमच्या 9.2 चा कॉलम देतो. हा स्क्रीनवर अवेलेबल आहे 9.2 चा कॉलम. नाउ फाइंड आउट दिस व्हॅल्यू. सगळं अवेलेबल आहे. 9.2 ला 3 आणि 5 मध्ये बघा. फास्ट वी डोंट हॅव इनफ टाइम. स्क्वेअर रूट ऑफ 9.235. यस चला फास्ट. कमेंट बॉक्स मध्ये कोणी झालेलं नाही अजून आन्सर. फास्ट आन्सर आलेला आहे. महेश कोडे 3.339 प्लस 1 ऍड केलंय का? केलंय. व्हेरी गुड. नेक्स्ट बाकी निहाल, यश, समृद्धी, शरयू आन्सर परत रिपीट करू का? परत रिपीट करू. बघा काय बघायचंय इथे 9.2 बरोबर. 9.2 बघा. फर्स्ट ऑफ ऑल चेक द 9.2. 9.2 कुठे आहे? इथे आहे. ठीक आहे 9.2 कशाला बघणार? 9.2 ला 3 मध्ये. 3 मध्ये कुठे आहे? हा 0 1 2 3. ठीक आहे. तो किती आला? 3.038 आणि 3 आणि 5 मध्ये. 5 मध्ये मीन डिफरन्स. सो इथे 1 2 3 4 5 बरोबर. म्हणजे 1 ऍड करायचं आहे. 1 ऍड करा म्हणजे 3.039 3.309 सॉरी व्यवस्थित लिहितो. 3.309 इज द आंसर. सॉरी गलत हो गया. मैंने गलत लिखा. क्या है आंसर? ये देखो ना इधर इसमें 3.039 दिस इज द आंसर. परफेक्ट आन्सर मिळणार तुम्हाला यावरनं. झालं इथपर्यंत? ठीक आहे. म्हणजे डेसिमल 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट अशामध्ये असेल तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. आता नाउ लेट अस फाइंड आउट फॉर द 10 to 100. 10 to 19 मध्ये आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करूया. बघा आता इथे दिलेलं आहे 10 to 100 मध्ये. म्हणजे इथे सगळे नंबर 10च्या पुढे असणार. बघा 10 11 2 अप टू 99 पर्यंत दिलेले आहे तुमच्या मेन कॉलम मध्ये. मेन कॉलम मध्ये 10 to 99 पर्यंत दिलेले आहे. इकडे डिफरन्स कॉलम मध्ये सेम, इकडे पण डिफरन्स कॉलम मध्ये सेम. ओके डन. नाउ सपोज यू हॅव टू फाइंड आउट स्क्वेअर रूट ऑफ. आता स्क्वेअर रूट बघा इथे कॉम्प्लिकेटेड पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बघा इथे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. लेट सपोज 12.56 12.56 ला मला फाइंड आउट करायचं आहे. बघा मी काय करणार. बघा 12.56 मला फाइंड आउट करायचं स्क्वेअर रूट. कशा प्रकारे फाइंड आउट करणार? पहिल्यांदा स्प्लिट करावं लागेल. हा झाला तुमचा मेन कॉलम बरोबर. हा झाला तुमचा डिफरन्स कॉलम आणि हा झाला तुमचा थर्ड कॉलम. म्हणजे तुम्हाला 12 ला 5 आणि 6 मध्ये काय करायचं आहे? बघायचं आहे. 12 ला 5 आणि 6 मध्ये बघायचं आहे. ओके डन. बघा चला करताय कॅल्क्युलेट? सांगा ना आन्सर. 12 बघा 12 कॉलम घ्या. इरेज करू. 12 ला 5 आणि 6 मध्ये बघा. दिसत नाहीये? विजिबल नाहीये? आहे ना? सॉल्व करा मग. बघा 12 दिसतो आहे. ओके 12 ला कुठे बघणार? 5 मध्ये. किती आला आन्सर? 3.536. हे झालं फर्स्ट. याला नोट डाऊन करा. 3.536. ओके नेक्स्ट मीन डिफरन्स 6 आहे. सो 6 चा मीन डिफरन्स म्हणजे किती येणार? 8 ऍड करावा लागेल. असंच बघायचं. जे सांगतोय त्याच पद्धतीने जायचं. तीच मेथड फॉलो करायची आहे. आता हे ऍड करते वेळी कुठे ऍड करणार?
8 ऍड करते वेळी इकडे नाही ऍड करायचे, हे कुठे ऍड करायचे, इथे ऍड करायचे, 6च्या खाली ऍड करायचं. ठीक आहे. सो 12.56 ला किती येणार इथे 8 आणि 6 म्हणजे 14 1, इथे येणार 4, इथे येणार 5 आणि इथे येणार 3 म्हणजे 3.544 इज द करेक्ट आन्सर. क्लिअर? अरे येस ऑर नो? ओके डन. 3.54 आलेला आहे बऱ्याच जणांचं. निहाल सय्यद ओके डन आलेला आहे आन्सर. 3.544 इज द करेक्ट आन्सर. नाउ आय विल गिव्ह यू द अनदर एक्झाम्पल. नाउ फाइंड आउट, बघा ज्या मेथडनी सांगतो त्याच मेथडनी करायचं. फाइंड आउट द स्क्वेअर रूट ऑफ 19.21. 19.21 चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करा आणि गिव्ह मी द आन्सर इन कॉमेंट सेक्शन. आणि स्क्रीनवर अवेलेबल आहे 19 चे कंप्लीट कॉलम स्क्रीनवर अवेलेबल आहे. 19.21 19.21 square root. Find out the square root of 19.21. All values are available on screen, on your screen. 19 ला 2 आणि 1 मध्ये चेक करा. 19 ला 2 आणि 1 मध्ये चेक करा. आन्सर इट कम आउट फ्रॉम वन स्टुडंट. आलेला आन्सर एक्झॅक्टली करेक्ट. 1.383 करेक्ट आन्सर. ओके डन. आणखी कोणाचा आन्सर आलाय पुढे बघा. व्हेरी सिंपल. काय इथे काय करायचंय तुम्हाला 19 ला बघायचं आहे बरोबर. 19 ला 2 आणि 1 मध्ये. सो 19 ला 2 किती आला बेटा. 19 ला 2 मध्ये बघितलं तर 4382. 4.382. क्लिअर. नेक्स्ट 2 आणि 1 मध्ये. 1 मध्ये किती डिफरन्स 1. जस्ट ऍड इट. सो 3 बरोबर. सो 9 4 म्हणजे 4.383 इज द करेक्ट आन्सर. क्लिअर. सो अशा प्रकारे तुम्ही डबल डिजिट मध्ये सुद्धा बघू शकता. ठीक आहे. डबल डिजिटचे सुद्धा बघू शकता. ओके. नाउ लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल नाउ. सपोज वी हॅव टू फाइंड आउट द स्क्वेअर ऑफ. दिलेला आहे तुम्हाला एक्झाम्पल. आता इथे 2 डिजिट मध्ये तुम्ही फाइंड आउट करू शकता. नाउ सपोज आता जर तुम्हाला 4 डिजिट दिला असेल, लेट अस इफ इट इज गिवन 1856. आता याचा स्क्वेअर तुम्ही कशा प्रकारे फाइंड आउट करणार. सॉरी स्क्वेअर रूट कशा प्रकारे फाइंड आउट करणार. सो स्क्वेअर रूट ऑफ 1856. बघा आतापर्यंत तुम्ही काय लर्न केलंय की स्क्वेअर रूट ऑफ 18.56 आम्हाला सर इझिली बघता येतो. ओके. स्क्वेअर रूट ऑफ 1.8 आम्हाला इझिली बघता येतो सर. बरोबर आहे. बट हाउ टू फाइंड आउट द स्क्वेअर ऑफ 4 डिजिट नाउ इन दिस केस. 4 डिजिट आहे कुठे डेसिमल पॉईंट नाहीये. तर काय करायचं आर्टिफिशियली एक स्क्वेअर रूट आपण याच्यामध्ये काय करायचं पॉईंट प्लेस करायचं आहे. ओके. सो वी विल पुट हियर नाउ. यस 18.56 आहे. 1856 आहे. 1856 आहे त्याला मी काय लिहू शकतो 1856 बरोबर. इथे जर मी पॉइंट शिफ्ट करतो आहे तर मला मल्टिप्लाइड बाय काय लिहावं लागेल 10⁻² लिहावं लागेल. येस ऑर नो. बिकॉज आय हॅव इट मी या नंबरला 100 नी डिवाइड केलेला आहे तर मला 100 नी मल्टिप्लाय करावं लागेल. येस 100 नी काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. सो मी तोच नंबर आहे त्याला फक्त या फॉर्म मध्ये लिहिलंय 18.56 इंटू 10⁻². क्लिअर. आता तुम्हाला माहिती आहे you can easily find out the square root of 18.56. yes or no. काय बघायचं तुम्हाला फक्त 18 ला 5 आणि 6 मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. सो त्यावरनं तुम्हाला 18.56 चा स्क्वेअर मिळेल. तो भेटतोय तुम्हाला 4.308. जर कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला आन्सर किती भेटतं त्याचं 4.308 आन्सर मिळतं. बरोबर आहे. 18 ला 56 मध्ये बघितलं तर. आता मला सांगा 100⁻² म्हणजे किती येणार बेटा मल्टिप्लिकेशन मध्ये 10 येणार की नाही. 100 ला स्क्वेअर रूट 100चा स्क्वेअर रूट काही तर कॉमन तर माहिती आहे ना. 100चा स्क्वेअर रूट हा 10 येतो. क्लिअर. सो किती येणार येते 43. 10 नी मल्टिप्लाय करा. एक डिजिट शिफ्ट होणार या ठिकाणी 10 नी मल्टिप्लाय केल्यानंतर राईट हँड साइडला नंबर वाढेल ना कमी थोडी होणार आहे. 14.08. दिस इज युअर आन्सर. ओके. So now I will give another example on the basis of this. Now find out. केलाय नोट डाऊन सगळ्यांनी. हे केलंय का नोट डाऊन सगळ्यांनी. केलंय नोट डाऊन. चला फास्ट. नाउ अनदर एक्झाम्पल देतोय. फाइंड आउट द स्क्वेअर रूट ऑफ 4
3 2 1 अवेलेबल आहे, स्क्रीनवर अवेलेबल आहेत नंबर, त्यामुळे दिले. फाइंड आउट द स्क्वेअर रूट ऑफ 4 3 2 1. फाइंड आउट करा फास्ट and tell me the answer in comment section. Find out the square root of 4 3 2 1. Is there anyone? Answer आलेले आहेत मुलांचे? Yes, very good. समृद्धी राऊत, एक डेसिमल शिफ्ट करायचं राहिलं ना समृद्धी, 10 नी मल्टिप्लाय करायचं राहिलंय ना. 6.574 is the correct answer, but it is the square root of only 43.21. You have find out the square root of. Yes, आता याला आपल्याला कसं लिहिता येतं सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला हे बघा, याला काय लिहिता येतं 43.21 लिहिले आणि याचा आन्सर तुम्ही मला सांगितलंय समृद्धी, बरोबर आहे. 43.21 चा आन्सर तुम्ही दिलेला आहे, बरोबर आहे. हा मी काय केले, 2 डिजिट शिफ्ट केले म्हणजे 10 raised to the power मला काय लिहावं लागेल, 2 लिहावं लागेल की नाही, बरोबर. जे आन्सर जे तुम्ही दिलेलं आहे ते आन्सर 43.21 चा आहे बेटा. तुम्ही जे आन्सर दिलाय कोणता आन्सर बघा, 43 ला 2 आणि 1 मध्ये बघितलं तर 43 ला 2 आणि 1 मध्ये बघितलं तर इथे येतं बेटा 2 0 1 2 आणि 1 मध्ये 1 म्हणजे 6.574 आय थिंक 6.574 इंटू 100 ला रूट मध्ये, याला पण रूट मध्ये गेलं तर इथे किती येणार 10 म्हणजे 65.74. येस 65 पॉईंट 10 नी मल्टिप्लाय करावं लागेल, 10 नी मल्टिप्लाय करावं लागेल. बघा इथे तुम्ही मिस्टेक काय करत आहात, 657.4 मिस्टेक करत आहात, सगळेजण मिस्टेक करत आहात. बघा इथे मी सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या इथे, हा इकडे लक्ष द्या. याला मी स्प्लिट करून लिहू शकतो 43.21 इंटू, बघा इकडे इंटू हा जो 10 स्क्वेअर आहे, 10 स्क्वेअरला असं लिहू शकतो की नाही 10 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे मी याला काय केलं, रूट स्प्लिट केले, रूट याला दिला आणि रूट याला दिला, बरोबर. जे आन्सर तुम्ही सांगितलंय ते याचं फाइंड आउट केलंय 43.21. याला तुम्ही बघितलं लॉग टेबल मध्ये तर आन्सर किती येतं 6.574 काहीतरी आन्सर येतं, बरोबर. आता मला सांगा रूट 10 100 हा किती आहे, 100 चा स्क्वेअर रूट किती येणार बेटा, 10च येणार ना. 100 चा स्क्वेअर रूट 10, सो 10 नी मल्टिप्लाय करा, सो किती येणार 65.74 65.74. क्लियर, इज इट क्लियर और नॉट. देऊया अनदर एक्झाम्पल, आता चुकणार नाही कोणी. Yes sir, okay, done. Next example now, very simple. Now find out the under root of square root of 4951. Find out the square of 4951. 4951 चा square root find out करा fast. Tell me your answer in comment section. Yes, no one. चला 49 दिलेला नाही तर स्प्लिट करू, सो याला 49.51. ठीक आहे, आला ते काय लिहिता येईल आपण 10 raised to the power मायनस का प्लस, तुम्ही लिहिलंय काय 10 raised to the power 2 लिहावं लागेल की नाही. ओके, यस आन्सर आलेला आहे, कोणाचा आन्सर आलेला आहे बघूया. 17.37 एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. समृद्धी डन, निहाल करेक्ट आन्सर, महेश करेक्ट आन्सर, बस करेक्ट आन्सर मिळालेला आहे. सो 49 ला 5 आणि 1 मध्ये बघितलं असेल तुम्ही, इथे मिळालं असेल तुम्हाला आय थिंक 7.036 मिळालं असेल काहीतरी, बरोबर. आणि इकडे किती आहे बेटा 10, सो 17.36 इज द करेक्ट आन्सर. डन. नाउ दिस इज ऑल अबाउट दी स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. क्लिअर. आता आपल्याला बघायचं रेसिप्रोकल्स. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट तर फाइंड आउट करता येईल सगळ्यांना आता इझिली. आता एक रेसिप्रोकल्स पण एक सेक्शन आहे, त्याचा आपण मॅक्सिमम करत नाही याच्यामध्ये, बट बघून घेऊया. रेसिप्रोकल्स तो पण सिंपल आहे, रेसिप्रोकल्स ऑफ 4 फिगर नंबर्स. फक्त इथे मीन डिफरन्स थोडंसं सबट्रॅक्ट करायचा असतो, तेवढं एकदा चेक करून घ्यायचं. रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर मध्ये मीन डिफरन्स काय करायचा असतो सबट्रॅक्ट, बाकी सगळीकडे ऍडिशन आहे आणि एक कॉस्ट मध्ये असतो तो एक सबट्रॅक्शन, ते लक्षात ठेवायचं.
हे बघूया. सो रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर. रेसिप्रोकल हा जनरली आपण यूज करत नाही, ठीक आहे. सो बट असू द्या माहिती. मीन डिफरन्स ऑफ 4 फिगर नंबर, मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे. बघ ना एक्झाम्पल मध्ये इथे तुम्हाला तीनही कॉलम प्रेझेंट आहे. पहिला कॉलम बघा, फर्स्ट कॉलम मेन कॉलम आहे. नंतर हा तुमचा कुठला कॉलम आहे, डिफरन्स कॉलम. आणि इकडे मीन डिफरन्स कॉलम. पण हा मीन डिफरन्स कॉलम सबट्रॅक्ट करायचा, लक्षात ठेवा. इथं दिलाय त्यांनी मेन्शन केलंय सबट्रॅक्ट, मेन्शनच केलेलं असतं, सबट्रॅक्ट करायचं. सो रेसिप्रोकल म्हटलं तर तुम्हाला समजून जायचं की 1.1 हा झाला रेसिप्रोकल, 1.2 हा झाला रेसिप्रोकल, 1.3 1.4 5 असं हा काय रेसिप्रोकल आहे. ठीक आहे. तर हे रेसिप्रोकल कशा प्रकारे फाइंड आउट केले जातात, एक स्टँडर्ड एक्झाम्पल घेऊया त्यांनी जे दिलेलं आहे आणि त्यावेळी आपण बाकीचे एक्झाम्पल फाइंड आउट करूया रेसिप्रोकल्स. ठीक आहे. सो नाउ लेट अस टेक, सपोज वी हॅव टू फाइंड आउट द रेसिप्रोकल, याला म्हणतो आपण रेसिप्रोकल 1.3748 फाइंड आउट करायचं. मला याचा आन्सर फाइंड आउट करायचं 1.3.748. तर काय करायचं आहे, सिंपल, काही अडचण नाहीये. जसं दिलेलं आहे तसंच उचलायचं आहे सगळ्या व्हॅल्यू. बघा इथे सेम लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन यूज करायचं आहे. लॉग टेबल मध्ये जसं करत होतो याच्या आधी आपण जे करत आलेलो आहे ते सेम तेच. 3.7 कुठे आहे बेटा, 3.7. ओके 3.7 मिळालेला आहे. बघा काय करायचं आहे, 3.7 हा जो मेन, हा 3.7 ला बघायचं तुम्हाला मेन कॉलम मध्ये, म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये बघायचं, याला सेकंड कॉलम मध्ये आणि याला थर्ड कॉलम मध्ये. हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. ओके, हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम, अशा प्रकारे बघायचं. सो 3.7 ला 4 आणि 8 मध्ये बघायचंय. बघा 3.7 इथे आहे बरोबर इथे, आणि एक स्टार्टिंगला लक्षात ठेवा 0 नॉट मध्ये सगळे आन्सर आहे, नॉट 2703 म्हणजे 0 पॉईंट मध्ये आन्सर आहे तुमचं सगळे. सो 3.7 ला 4 मध्ये बघा, हा झाला 0 1 2 3 आणि 4. क्लिअर. किती आहे, 0 1 2 3 4. सो आन्सर आहे तुमचा बघा, हे आलंय तुमचं 0.2674 नाहीये तो, नॉट आहे स्टार्टिंगला. सो 0.2674 आहे तो, लक्षात ठेवायचं. ओके. आणि नेक्स्ट नेक्स्ट काय पुढे 7 4 मध्ये बघितला, 8 मध्ये बघा, 8 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8, 8 मध्ये 6 आहे. सो 6 याच्यामधनं काय करायचा, मायनस करायचा आहे. ठीक आहे. सो मायनस करा, किती येणार इथं 14, 14 मधनं 6 गेले किती राहिले 8. सो इथे किती राहणार 6, इथे किती राहणार बेटा 6, इथे किती राहणार 2. सो 0.2668 इज द आन्सर. सो आन्सर किती आलाय बघा, रेसिप्रोकल करून बघा लागेल तर मी आपल्या कॅल्क्युलेशन करून बघतो 1.3748. सो आन्सर आलेला आहे एक्झॅक्टली करेक्ट. किती आलाय 0. बघा 0.2668 करेक्ट आन्सर. ओके डन. करता येईल आता. देऊ एक्झाम्पल देऊया. परत एकदा सांगतो 3.7 ला काय केलंय, स्प्लिट केलं. कशाला मध्ये स्प्लिट केलंय, याला 3.748 ला हा फर्स्ट कॉलम मध्ये बघायचं, याला सेकंड आणि लास्ट थर्ड डिजिट थर्ड कॉलम मध्ये. हे बघितलं फक्त इथे मीन डिफरन्स सबट्रॅक्ट केलेला आहे. क्लिअर. ओके नाव आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल. एक्झाम्पल देतोय स्क्रीनवर आहे तुमच्या. फाइंड आउट द रेसिप्रोकल ऑफ 1/1.431. एकदम सिंपल एग्जाम्पल. फाइंड आउट द रेसिप्रोकल ऑफ 1.431. कशाला कशामध्ये बघणार, 1.4 ला 3 आणि 1 मध्ये बघायचं आहे. हा 1.4 आहे, दिसतंय 1.4 बरोबर. 3 डिफरन्स कॉलम आणि हा मीन डिफरन्स कॉलम. फक्त सबट्रॅक्शन 1.4 ला 3 आणि 1 मध्ये चेक करा, करायचंय चेक. सो 1.4 3 कुठे आहे इथे, ठीक आहे. 1 कुठे आहे इथे. चला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला, गेल्या ना काढून. 1.4 ला 3 आणि 1 मध्ये, 1.4 ला 3. ओके. आणि हा आहे तो 1 बेटा. सबट्रॅक्शन करा.
नॉट मध्ये व्हॅल्यू आहे, 0 पॉईंट मध्ये व्हॅल्यू आहे सगळ्या. 0.6993 मायनस 5. 5 कुठे, 5 च्या खाली करा, नाही तर कुठे करणार, किती येणार, इथे किती राहणार 8, इथे किती राहणार 8, इथे किती राहणार 9, इथे किती राहणार 6. 0.6988 आन्सर आलाय कोणाचं, रेसिप्रोकल ऑफ 1/1.431. I will check it. 0.6988 करेक्ट आन्सर. तुमचा आला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये. येस करेक्ट, व्हेरी गुड. तो कॅल्क्युलेट करता येईल आता सगळ्यांना, रेसिप्रोकल करता येईल का. अशा प्रकारे रेसिप्रोकल सुद्धा तुम्हाला 1 to 10 रेडियन मध्ये कॅल्क्युलेट करायचे आहे. सो इथे तुम्हाला बघा स्क्वेअर रूट झालं, स्क्वेअर रूट झालं, क्यूब रूट सिंपल आहे. क्यूब रूटचं एक्झाम्पल आपण लॉगनी घेतो, बरोबर आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे सपोज तुम्हाला क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे, क्यूब रूट ऑफ 53, बरोबर आहे. तर काय घेतो तुम्ही, 53 रेस टू दी पॉवर 1/3 आहे. क्लिअर, रेस टू दी पॉवर 1/3. नाव तुम्हाला माहिती आहे लॉग अप्लाय केल्यानंतर 1/3 कुठे येतं इथे, आणि लॉग ऑफ 53. बस 53 चा लॉग म्हणजे इथे याचा कॅरेक्टरिस्टिक घ्यावं लागेल तुम्हाला. काय येणार कॅरेक्टरिस्टिक्स, 2 आहे म्हणजे इथे किती येणार 2 पॉईंट मध्ये आन्सर आहे, सॉरी 1 मध्ये आन्सर येणार. 53 ला 0 आणि 0 मध्ये बघितलं की, बरोबर. आणि 1/3 ने डिवाइड करून टाकायचं, ते तुमचा आन्सर. पण याला अँटीलॉग पण कॅल्क्युलेट करावा लागतो. तो ऍक्च्युली तो जागचाच पार्ट येतो क्यूब रूट फाइंड आउट करणे. ओके, सो आजच्या सेशन मध्ये एवढं झालेलं आहे. काय काय झालेलं आहे, रेसिप्रोकल्स, क्यूब रूट्स, सॉरी स्क्वेअर रूट्स अँड दी स्क्वेअर्स. क्यूब रूट तर सिंपल आहे ऍक्च्युली, तो लॉग मध्येच कव्हर होऊन जाईल तुमचा. म्हणजे आपण मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल मध्ये सॉल्व्ह करतो तेव्हा तुम्हाला डिक्टेट होऊन जाईल. ओके क्लिअर, इथपर्यंत काही कोणाला डाऊट. असाइनमेंट होमवर्कला क्लास वाईजला पडणार, याला आपल्या वाईज ॲपला पडणार, असाइनमेंट मध्ये दिलेलं असणार सेक्शन मध्ये, ते सगळं तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि पाठवून द्यायचं. आणि बी प्रिपेअर्ड फॉर दी टेस्ट. आय हॅव ऑलरेडी गिवन यू द टेस्ट टायमिंग ऑन दी आय थिंक थर्सडे. लेट इस टेक इट ऑन वाईज. सो थँक्यू व्हेरी मच फॉर द टुडे सेशन. येस, आणि यश जो काय आलेले नवीन पार्टिसिपेंट, तुम्ही याला इन्व्हॉल्व व्हा, याला जॉईन व्हा. कशाला, वाईज ॲपला. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.